नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी गौरी क्लीन कशा करायचे हे तुम्हाला मी आज दाखवत आहे. तर बहुतेक जण आपल्या देवघरातील देव हे पितांबरीने साफ करतात. तर पितांबरी न वापरता आपण या ठिकाणी दह्याचा वापर करून आपले देव क्लीन करणार आहोत. तर बघा मैत्रिणींनो, बहुतेक जण हे पितांबरीचा वापर करतात, पण पितांबरीने कधीही देव साफ करायचे नाही. कारण आपण देव हे नेहमी दह्याने साफ करायचे. दही हे आंबट पाहिजे, खूप आंबट दही देव साफ करण्यासाठी वापरायचं आहे. तर चला मैत्रिणींनो, मी तुम्हाला आता या गौरी मी कशा क्लीन करते हे तुम्हाला मी आता दाखवत आहे. देवघरातील देव हे पितांबरीने कधीही क्लीन करायचे नाही. तर आता तुम्हाला मी दाखवत आहे गौरी. आता ह्या बघा, पहिल्या आपल्या गौरी कशा होत्या. आणि मी तुम्हाला आता हे मी दही घेतलेलं आहे 1 चमचा भरून, आणि हे दही एकदम आंबट आहे. हे दही मी 1 दिवस पूर्ण वरती ठेवलेलं होतं आणि खूप आंबट होऊ दिलं आहे. आणि आता ह्या आंबट दह्याने आपल्याला ह्या गौरी क्लीन करायच्या आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता अशा प्रकारे हे सर्व आंबट दही हे गौरींना लावून 2-3 मिनटं ह्या गौरी बाजूला ठेवून द्यायच्या. तर बघा, आता तुम्हाला मी पहिल्या गौरी दाखवल्या आहेत आणि आता क्लीन झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे गौरी ह्या कशा दिसतात ते. तर बघा, अशा प्रकारे आपण आता सर्व दही हे गौरींना लावून घेऊया. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात? तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. देवघरातील सर्व देव मी हे दह्यानेच क्लीन करत असते. महिन्यातून एकदा हे देव मी दह्याने क्लीन करत असते. तर बघा, अशा प्रकारे आता हे दही मी लावून ठेवलेलं आहे. आता बघा, लगेच गौरींना चमक यायला सुरुवात झालेली आहे दही, आणि दह्यामुळे याला शाईन पण येते गौरींना. बघा, आता पहिल्या गौरी कशी होती आणि आता दही लावून ठेवल्यानंतर गौरी कशी दिसत आहे. तर अशा प्रकारे आता आपण ह्याला दोन्ही गौरींना दही लावून ठेवणार आहोत. आणि नंतर हे आपण स्वच्छ हे कोणत्याही शॅम्पूने किंवा लिक्विड सोपनी धुवून काढायचे आहे. तर बघा मैत्रिणींना, अशा प्रकारे आता आपण हे दही, आणि थोडंसं धुताना त्याला कोमट पाणी वापरायचं आहे. कारण दह्याचा चिकटपणा निघून जावा म्हणून याला कोमट पाणी थोडंसं वापरायचं आहे धुताना. तर बघा, अशा प्रकारे मी आता ह्या गौरी क्लीन करून घेतलेल्या आहेत. आता या क्लीन केल्यानंतर मी त्याला कलरिंग करणार आहे. तर बघा, असे दह्यामुळे ह्या गौरींना शाईन पण येते आणि गौरी पण क्लीन होतात. तर बघा, अशा प्रकारे मी आता या स्वच्छ कोमट पाण्याने धुवून काढलेले आहेत. त्याला थोडं लिक्विड सोप लावून बघा, अशा प्रकारे आता ह्या आपल्या गौरी एकदम क्लीन झालेल्या आहेत. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आपण देवघरातील देव हे नेहमी क्लीन करायचे असते. महिन्यातून एकदा तरी ते दही लावून ठेवायचे आणि क्लीन करायचे असतात. धन्यवाद.